बनवूया बोंबलाचं कालवण. सुके बोंबील, कांदे, टोमॅटो, लसूण, सुका खोबरं, कोथिंबीर, हळद पावडर, कढीपत्ता, जाड मीठ, माया घरगुती मसाला. हा मसाला टाकल्यावर कोणताच मसाला टाकायची गरज नाही. चला मग आता रेसिपीकडे. साफ केलेले बोंबील टाकते चुलीत. बोंबील चांगले भाजून घ्यायचे. बाळांनो, आता बोंबील भाजून झालेले आहेत. आता काढते. बोंबील भाजून घेतले तर आता कापून घेऊया. अशी बारीक बारीक खंड करायची. खंड करू झाल्यात आता धुवून घेऊया. आता धुवून घेऊया. असं चोळून धुवून घ्यायचं. मसाला वाटायसाठी पाटावर वंटा धुवून घेऊया. आलं, लसूण, अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊया. ही झाली आपली ताजी अद्रक लसणाची पेस्ट. चुलीत भाजलेलं खोबरं, ही कोथिंबीर, माया घरगुती मसाला, हळद पावडर, जाड मीठ. पहिलं खोबरं ठेचून घेते. खोबरं ठेचले आता मसाला वाटून घेऊया. थोडंसं पाणी घेऊया. अद्रक लसणाची पेस्ट ती बी मिक्स करून घेऊया. बाळाओ, तुम्ही कोणत्या शहरातून बघता मला कमेंट करून सांगा. मला खूप आनंद होईल. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करीत जा. बाळाओ, झाला बरं का पाट्यावरचा मसाला वाटून. आता काढून घेते. बघा बाळांनो, झाला आपला मसाला वाटून. आता कालवण बनाय घेऊया. बाळांनो, चूल पेटली. आता कढई ठेवते. तेल, कढीपत्ता, कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला परतलाय. आता टाकते टोमॅटो. बघा बाळाओ, भाजलेलं बोंबील टाकते तेल कांद्यात. कांद्यात चांगलं परतून घ्यायचं. तरीसाठी टाकते माया मसाला. आता बाळाओ, वाटलेला मसाला टाकते. बघा बाळांनो, मसाला चांगला परतलाय. आता टाकूया पाणी. बाळांनो, आता उकळीन. आता झाकण ठेवते. आता काढूया झाकण. मस्त उकळी आलेली. झालं आपलं कालवण. झाकण ठेवून उतरून घेऊया. बाळांनो, हे बघा आपलं झालं बोंबल्याचं कालवण तयार. आता काढूया झाकण. आता टाकते वरून कोथिंबीर. बघा बाळांनो, आपलं कालवण बघा किती रबरबीत झाले मस्त. हे आले बोंबील, रस्सा, ही तरी. हा आला आपला कांदा. बोंबील